भारत आणि इराण या दोन देशांमध्ये नव्या संबंधांचा अध्याय सुरू झालाय। कारण गेल्या 13 वर्षांपासून ज्या चाबहार बंदरासाठी भारत प्रयत्नशील होता तो प्रश्न अखेर मार्गी लागलाय। चाबहार बंदर विकसित करण्याबाबत भारत आणि इराणमध्ये करार झालाय। पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी संयुक्तपणे या कराराबद्दल माहिती दिली आहे। चाबहार बंदर विकसित केल्यावर पाकिस्तान बरोबरच चीनवरती देखील भारताला वचक ठेवता येईल। इराणच्या चाबहार इथे हे बंदर असून त्या ठिकाणी भारत थेट मुंबईपर्यंत या बंदराचा विकास करणार आहे, जेणेकरून अफगाणिस्तानमध्ये मध्य आशिया आणि युरोपात जाण्यासाठी भारताला पाकिस्तान मार्गे जाण्याची गरज नाही। शिवाय यामुळे इराणवरून तेलाची आयात करणं सुद्धा दुपटीने आयात करणं सुद्धा भारताला सहज शक्य होणार आहे। आपण ग्राफिक्स पाहतोय की हे बंदर नेमकं कुठे आहे। चाबहार बंदरामुळे थेट इराण आणि अफगाणिस्तानला जाणं भारताला शक्य होणार आहे। मुंबईच्या पोर्टपर्यंत या बंदराचा विकास करता येईल। आधी अफगाणिस्तानला जायचंय, इराणला जायचंय, तर पाकिस्तान मार्गे जावं लागायचं, परंतु आता समुद्र मार्गे या दोनही गोष्टी जोडल्या जातात। आणि चाबहार करार भारतासाठी महत्त्वाचा का आहे ते देखील जाणून घेऊया। भारताला इराण आणि मध्य आशियात वाया पाकिस्तान जावं लागायचं, परंतु आता या बंदर विकासानंतर थेट जाता येणं शक्य होणार आहे। हे बंदर विकसित झालं तर भारताला इराणमधनं दुप्पट तेल आयात करणंही शक्य होणार आहे। गेल्या 13 वर्षांपासून भारत आणि इराणमधला हा करार प्रलंबित होता। राजकीयदृष्ट्या मध्य आशियाची अनेक समीकरणं या करारामुळे बदलू शकतात। आणि आशियाच्या राजकारणामध्ये भारत आणि इराणचे संबंध महत्त्वाचे का आहेत त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया। आण्विक शस्त्रांच्या मुद्द्यावरती जग इराणच्या विरोधात आहे, तर भारत इराणच्या बाजूने आहे। ऊर्जेच्या गरजेसाठी भारत इराणवरती अवलंबून आहे। प्रतिबंध असताना सुद्धा इराणकडनं भारतानं तेलाची आयात केली आहे। प्रतिबंध असताना सुद्धा भारताकडनं इराणला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो। त्यामुळे भारत इराण संबंध आंतरराष्ट्रीय दृष्ट्या सुद्धा अनेक अर्थामुळे महत्त्वपूर्ण ठरतात।